येथील छोटस गाव एकडगराडी या गावातील हा खेळाडू सध्या स्ट्राईकला तैनात झालाय. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. अक्षरशः आपल्या अनोख्या स्टाईलने चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडं. अमित नाईकचा तडाखा मिळाला. गेल्या धावा 6. पहिल्याच बॉलवर अमित नाईकने त्याच्या स्टाईलने लगावलेला षटकार पाहायला मिळाला. अकूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय. षटकार नाही तर हा 8 आहे. अमित नाईकच्या बॅट मधून सर्वाधिक लांब लचक षटकार. संयमनीय हा देखील विचार केला की 9वा, पण ISPL मध्ये पहिला 9वा मारणारा देखील अमित नाईक आहे. टेप बॉलवर सर्वाधिक लांब षटकार त्याने देखील कुठला होता आणि तिथे ISPL मध्ये पहिला 9वा मारणारा अमित नाईक ठरला. तिथे देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. त्यामुळे या खेळाडूची प्रचंड मागणी असते. मगाशी देखील आपण उच्चार केला होता की महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आखाती राज्यांमध्ये देखील चांगली कामगिरी करणारा अमित नाईक आहे. एक छोटंसं गाव आहे एकडगर, जिथे 11 खेळाडू होत नाहीत, पण या खेळाडूचं नाव अगदी महाराष्ट्रभर गाजतंय आणि संपूर्ण देशामध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहत असतो. मागील 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. यावेळी क्लासिकल फटका पाहायला मिळाला कव्हरच्या डोक्यावरून. व्हॉट अ शॉट. काय कमालीचा ताकद पाहायला मिळाली. लवकर टप्पा ओळखला आणि त्यानंतर मात्र सलग्न 3रा षटकार आला अमित नाईकच्या बॅटमधून. 3 चेंडूवर 3 मोठे फटके दिनेश पाटीलच्या विरोधात अमित नाईकच्या बॅटमधून. काय चांगली सध्या बॅटिंग चालू आहे. ज्याच्या बॅटिंगला सर्व करतात लाईक त्याचं नाव आहे अमित नाईक. आणि हा मात्र सितारा आज संपूर्ण करत चांगली कामगिरी करत असताना नुकताच करत धर्मवीर चषक बांद्र्याच्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला मालिकावीराची बाईक मिळाली होती तोच अमित नाईक सध्या बॅटिंग करत असताना. आणखी एक तडाखा अनोख्या स्टाईलनं हा फटका आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या उंदवत्या अमित नाईक साठी. 4 चेंडूवर 4 षटकार मारण्याचा विक्रम दादरपाड्याच्या या मैदानामध्ये अमित नाईक करत असताना काय कमालीचा खेळ दाखवलाय. काय अफोर्ड आहे, काय ताकद पाहायला मिळाली. मागील 4 चेंडूवर 4 मोठे फटके आलेत अमित नाईकच्या बॅटमधून. सर्वाधिक मागणी या करते खेळाडूला का असते याचं प्रत्युत्तर त्यानं दिलाय. छोटस गाव आहे कडगर आणि या गावातून बिलॉंग करणारा हा सितारा आणि मागील 4 चेंडूवर 4 मोठे फटके पाहायला मिळतात अमित नाईकच्या बॅटमधून. नेहमी त्याचं शेड्यूल बिझी असतं, पण आज दादरपाडा संघाला कमेंटमेंट दिली होती की मी खेळण्यासाठी येणार आणि तो आलाय आणि संपूर्ण आता प्रेक्षकांची मन देखील तो जिंकतोय. फुल टॉस बॉल लॉंग लेगच्या पलीकडे चेंडू चाललाय दादरपाडा गावामध्ये. मिळाल्या जातील धावा 6. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उंचावत्या अमित नाईक साठी. काय कमालीचा खेळ दाखवला अमितनं. सर्वांची मन जिंकलीत. एका षटकामध्ये तब्बल 37 धावा आल्यात. धर्मवीर चषक बांद्र्याच्या मैदानामध्ये मालिकावीराची ज्या खेळाडूला बाईक मिळाली तो अमित सध्या बॅटिंग करतोय. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा तो खेळलाय आणि त्यामुळं हा खेळाडू देखील तेवढीच या खेळाडूची नावाची चर्चा नेहमीच पाहायला मिळत असते. हर्षद आला गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला अमित नाईक आहे. फुल टॉस बॉल अगदी सहज चेंडूला बनवलाय. लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला धाड पाठवलाय सीमा पलीकडे. आणखीन एक षटकार. 6वा षटकार अमितच्या बॅटमधून आलाय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या दादरपाडा संघाच्या 50 धावा. कमालीची बॅटिंग अमितनं दाखवलाय. अजून करण बाकी आहे, पण त्याच्या अगोदर अमितचा जलवा शरीरेक्षा थोडासा दूर टाकला होता. अगदी सहज. शेवटचा एक बॉल बाकी आहे, लास्ट बॉल. त्याला समोर खेळला अमितनं. अवघी 21 धाव मिळेल आणि या 21 धाबींनी मिळतात. बऱ्याचशा फोरलर्स अगदी मैदानाच्या चौफेर लागल्यात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपल्या अनोख्या स्टाईलने चेंडूला पाठवलाय. स्टँड अँड डिलिव्हर अमित नाईकचा जलवा. आणखीन एक षटकार आलाय. नाबाद 45 धावसंख्येवर खेळतोय अमित नाईक. आज संपूर्ण दिवसाचा विचार केला 12व्या क्रीडांगणामध्ये 42. मगाशी सुद्धा खेळला तेव्हा सुद्धा षटकार आलेत. यावेळचा तडाखा जरूर चांगला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि इथून चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील धावा 6 आणि
50 धावा एकदा अमित नाईक आपण बॅट वरती करा. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली अमितची. 11 चेंडूमध्ये 52 धावा कुठल्यात. एकडगर गावचा सितारा आणि त्याच्या बॅट मधून या स्पर्धेमधील आलेला आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळतं. कमालीची बॅटिंग त्यांना दाखवलंय. अर्धशतक पाहायला मिळालंय. सर्वांची मनच जिंकली त्या खेळाडूंना. तो नुसता आला नाही तर आज मात्र प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं अमित नाईकनं. कमालीचा खेळ पाहायला मिळाला. या